शाळा महाविद्यालय, शाळेकडे जाणारे रस्ते आणि बस स्थानकावरती थांबलेल्या मुलींची छेडछाड काढणं आता पंढरपूर तालुक्यामध्ये महागात पडणार आहे. याबाबत पोलिसांनी सक्त आदेश जारी केले असून पंढरपुरातील निर्भया पथक पुन्हा ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहे. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलींच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या कारणावरून आता पोलीस यंत्रणा सतर्क केली आहे. त्यानुसार निर्भया पथकाची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये एक महिला पोलीस उपनिरीक्षक, 2 महिला पोलीस कर्मचारी आणि 2 पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक निर्माण करण्यात आले आहे. या पथकाद्वारे पंढरपूर तालुक्यातील आणि शहरातील शाळा तसेच महाविद्यालयामध्ये महिन्यातून एक वेळ मुलींना समुपदेशन करण्यात येणार आहे. तर मुलींची छेडछाड काढणे, रस्त्यावर उभा राहून त्यांना त्रास देणे, मुलींकडे पाहून हातवारे करणे किंवा वेगवेगळ्या शारीरिक संकेताने त्यांना खुणावणे असे प्रकार आढळून आल्यास सदर काम करणाऱ्या लोकांच्या वरती आणि विशेषतः तरुणांच्या वरती कडक कारवाई होणार आहे. या बाबतीत प्रशांत डगळे यांनी स्वतः लक्ष घातले असून आता ग्रामीण भागासह शहरामध्ये शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेविषयी निर्माण झालेल्या प्रश्नावरती तोडगा निघाला आहे. या बाबत मुलींची होणारी छेडछाड किंवा त्यांना होणाऱ्या वैयक्तिक त्रासासंदर्भात प्रत्येक शाळेमध्ये स्कॅनर कोड लावण्यात येणार असून त्या स्कॅनर कोड वरून पोलिसांमध्ये तक्रार करणं आता मुलींसाठी सोयीचं होणार आहे. अशा पद्धतीनं तक्रार दाखल करणाऱ्या मुलींची नावं देखील गोपनीय ठेवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता ग्रामीण भागासह शहरात शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेविषयी निर्माण झालेला प्रश्न सध्या तरी संपुष्टात आला आहे.